नवलाईचं कुठलंही प्रोडक्ट, मग तो आंबा असू दे, खडी असू दे, वाळू असू दे, क्रससँड असू दे, किंवा RMC आहे आणि आता येऊ घातलेली पी-सँड. पण नवलाई ॲज अन फॅमिली, नवलाई ॲज अन कंपनी खूप मोठा ट्रस्ट बिल्ड केला आहे. म्हणजे चारही भाऊ, त्यांची सेकंड जनरेशन, त्यांची बाकी टीम, मला वाटतं 250-300च्या वर त्यांची आता टीम क्रॉस झालेली आहे. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्यांच्या त्या युनिटी आणि ट्रस्टला जगतोय. आणि त्यामुळे नवलाईचं फ्युचर आता पी-सँड लॉन्च करतोय आपण. आणि जवळपास माझ्या मते पुढच्या काही महिन्यामध्ये आपण रेडीमिक्स मॉर्टरमध्ये येतोय. ऑलरेडी त्यांनी एक ॲड ऑन म्हणून सोलर इंडस्ट्रीमध्ये एंटर केलंय, त्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. सो ओव्हरऑल नवलाईचं फ्युचर जे आहे ना, ते साधारण पुढचे मी त्यांच्या सोबतचा एक सहकारी म्हणून बघतो, तर पुढच्या 5-1 वर्षामध्ये नवलाई भारतामध्ये आपलं नाव नोंदवेल. कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी त्यांनी अचीव्ह केले आणि पुढच्या वर्षभरात ते बऱ्याचशा गोष्टी क्रॉस करतायत. जसं की त्यांचा एक खूप मोठा ड्रीम प्रोजेक्ट आता चालू आहे सोलर एनर्जीवरचा, की जो कदाचित मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि पायलट प्रोजेक्ट भारताचा म्हणतायत. एकदा तो कम्प्लीट झाला पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत, की मग नवलाई नो लुकिंग बॅक, फक्त पुढे पळत राहणार. सो ओव्हरऑल नवलाईच्या या सगळ्या वाटचालीसाठी, पुढच्या सगळ्या प्लॅनिंगसाठी माझ्याकडनं प्रचंड शुभेच्छा. आणि नवलाई हा बिंग अ स्वराजची फाउंडर आमचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जे काही मटेरियल नवलाई सप्लाय करणार त्याच्यामध्ये वी डोंट हॅव एनी ऑप्शन, म्हणजे आम्हाला काही दुसरा पर्याय शोधायची गरज लागणार नाही. सो नवलाई अँड ओनली नवलाई, दॅट्स ऑल.